नमस्कार. संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाव पंचायत समितीसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. आज त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्ते मॅडम, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. तर तुम्ही डॉक्टर प्रतिभा चव्हाण सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा डॉक्टर व्यवसाय सांभाळत असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही उमेदवारी मिळालेली आहे. आपण त्यांचा म्हणजे हा याच्यातून व्यवसायातून राजकारणाकडचा प्रवास आपण जाणून घेऊया. तर सुरुवात करूया त्यांच्याशी आपण बातचीत करायला. तर मॅडम, आपण राजकारणाकडे आता नेमकं कसं वळत आहात, किंवा यापूर्वीची तुमची राजकीय पार्श्वभूमी काही आहे का कुटुंबाची? खरं तर माझं आतापर्यंत 25 वर्षाचं आयुष्य हे वैद्यकीय सेवेमध्ये गेलं आहे. तसंच आमच्या संत गजानन शिक्षण समूहातर्फे आम्ही शिक्षणामध्ये आहोत आणि आरोग्यामध्ये आहोत. या दोन्ही बाजू सांभाळत असताना जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब, माजी आमदार राजेश पाटील साहेब, नंदाताई आणि आमच्या गावचे प्रकाशभाई पताडे आणि पताडे मॅडम, तसेच माझे सासरे ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण, या सर्वांनाच वाटत होतं की सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे आणि म्हणून त्यांनी मला प्राधान्य दिलं आणि म्हणून मी राजकारणात यायचं ठरवलं. पण तसं बघता विचार करता, पंचायत समितीच्या कामांचा विचार करता, आम्ही जे आरोग्याचं काम करतो हे त्यातला प्रामुख्याने तो महत्वाचा आरोग्य हा विषय त्यामध्ये आहे. सर्व काही त्यामध्ये जी कामे आहेत ती शेवटी येऊन आरोग्याशी निगडीत आहेत. तुम्हाला असं वाटेल की यामध्ये असणारी शेतीची कामं थोडक्यात घेतलं तर ह्या डॉक्टर आहेत आणि यांना शेतीबद्दल काय नॉलेज आहे, पण याविषयी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मी एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे. एका शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि शेतकरी कुटुंबाला आपली शेती करताना त्यांना उच्च शिक्षित करताना त्यांच्या पुढे असणाऱ्या अनंत अडचणी मी पाहिल्या. त्यावेळी माझे आई वडील त्यांनी केलेले कष्ट, माझे भाऊ, माझे मामा, तसेच इकडं परत सासरी आल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या शिक्षणासाठी केलेली दगदग, या सर्व गोष्टींना मी फार जवळून पाहिले आणि त्यामुळं मला शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे. मला शेतीबद्दल सगळं माहिती आहे. मला अगदी तुम्ही आता ऊस लावायला सांगितला तरी तो मी लावू शकते, भांगलन करायला सांगितले तरी मी ते करू शकते, इतक्यापर्यंत मला शेतीबद्दल सगळं माहिती आहे. आज असं झालंय की सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढत आहे. आपण जितकं देता येईल तेवढं शिक्षण आमच्या शिक्षण समूहातून जवळजवळ आपल्या आजरा, चंदगड, गडिंग्लज या 3-4 तालुक्यामधली जी 5,000 विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडत असतात ते उच्च शिक्षित बनतात. प्रत्येकालाच नोकरी मिळेल असं नाहीये, पण आज आधुनिक शेतीची तितकीच गरज आहे. आज योग्य प्रकारे त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. तिथे पंचायत समितीच्या कामाअंतर्गत जी काही शेतीसाठी माहिती आहे, ती शेतीसाठी जे काही येणार आहे अनुदान, ते त्या तळागाळातील समाजापर्यंत मला पोहोचवायचं आहे. माझी आरोग्याची सेवा मी माझ्या तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवलीच आहे. मी गेले 1.5-2 वर्षापासून आमच्या गडिंग्लज OBGY सोसायटीची, ऑब्स्टेटिक अँड गायनेक सोसायटीची प्रेसिडेंट आहे आणि गेली 25 वर्ष कित्येको शाळा कॉलेजातून आपण असं म्हणूया की 500हून अधिक माझी व्याख्यानं पौगंडावस्थेतील मुलं आणि मुलींसाठी शाळामधून होत असतात. त्यावेळेला आम्ही बरेच माता पालक बोलवत असतो. त्यामुळं दर आठवड्याचा एक शनिवार माझा फिक्सच आहे गेले कित्येको वर्षापासून. मला सांगायला आनंद होईल की हा HPV अवेअरनेस प्रोग्राम आपल्या देशामध्ये या 2-3 वर्षामध्ये खूप जोरात चालू आहे, पण याची सुरुवात बाहेरच्या जगामध्ये 10 वर्षापासून झालेली आहे. तर या HPV अवेअरनेस मध्ये गेल्या 1 वर्षामध्ये मी आणि माझे गडिंग्लज ऑब्स्टेटिक गायनेक सोसायटीचे मेंबर्स, प्रामुख्याने मी नाव घेते माझी मैत्रीण सुप्रिया रुद्राभगोळ मॅडम, आम्ही दोघींनी गावागावातील अनेक शाळांमध्ये जाऊन आम्ही 10,000 मुली आणि मुलांच्या पर्यंत गेल्या 1 वर्षामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही HPV अवेअरनेस, महिलांमध्ये होणारे गर्भमुखाचे कॅन्सर याबद्दल आम्ही जनजागृती करत असतो. त्याच वेळेला आम्ही आशा वर्कर्स यांच्या संपर्कात येतो, त्यांनाही आम्ही पॅप्समियर त्याची तर याच विषयाला अनुसरून मला माझ्या गणामधील मी पंचायत समितीमध्ये मला जर निवडून दिलं तर मी तिथे काम करत असताना मी त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक महिलेची पॅप्समियरची तपासणी करणार आहे. कारण सर्वांना माहिती आहे की कॅन्सर एकदा झाला की त्याला ट्रीटमेंट फार कमी आहे, पण तो होऊच नये म्हणून त्याचं प्रिव्हेन्शन जर करायचं असेल तर त्यासाठी मात्र आपण आधी तयारी करतो आणि त्या तपासण्या ज्या आहेत त्या अतिशय सोप्या आहेत. आम्ही आरोग्याचं काम करतो, आमचं कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्या माध्यमातून तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक
अनेक सरकारी सुविधा आहेत, सरकारी योजना आम्ही राबवतो आणि त्याद्वारे सुद्धा आम्ही जितकं जास्तीत जास्त लोकांना त्या सुविधा देण्यासाठी मी ते काम करतच आहे आणि अजून ते जोराने करणार आहे. त्याबरोबर राहिला प्रश्न रस्ता असो, गटारे असो, त्याची स्वच्छता. मी स्वतः स्वच्छताप्रेमी खूप आहे. त्यामुळे मला युवा पिढीला या स्वच्छतेकडे वळवायचं आहे. गावागावामध्ये आम्ही कार्यक्रम करून त्या स्वच्छतेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आरोग्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्ही ऑलरेडी समाजकार्याला सुरुवातच केलेली आहे आणि समाजकारण हाच मुळात राजकारणाचा पाया असतो. वैद्यकीय व्यवसाय करता करता तुम्ही अजून नेमकं म्हणजे लोकांसाठी आता ऑलरेडी आता तुम्ही जे करणार आहात ते सांगतच आहात, पण ऑलरेडी तुम्ही काम सुरू जे केलेलं आहे त्याविषयी काय सांगाल? म्हणजे महिलांसाठी तुम्ही कशा प्रकारे कामं केलेली आहेत यापूर्वी? आता खरं बघायला गेलं तर आता आपल्याला पहिल्यांदा युवा पिढीचा विचार केला पाहिजे. कोरोना काळामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल गेले आणि त्यानंतर मुलं शिक्षणापासून फार कमी शिक्षणाकडे लक्ष देऊ लागले आणि त्यांचा बराच वेळ मोबाईलमध्ये जातोय. त्यामुळे आम्ही बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये गेलो की प्रथमतः त्यांना आयडियल पॅरेंटिंग आणि त्या अनुषंगानं आम्ही त्यांना सेक्स एज्युकेशन खूप महत्वाचं आहे ते आम्ही देत असतो. कारण मुलं सर्व साईट उघडून आई वडिलांना वाटतं, पालकांना वाटतं, टीचरना वाटतं की मुलांना काही माहित नाहीये, पण ते आम्ही बेधडकपणे जाऊन आम्ही त्याबद्दलची जनजागृती करतोय. कारण हा आम्हाला अनुभव जे चुकीचं आहे ते जे घेतलं जातंय तो अनुभव आम्हाला वेळोवेळी स्त्रीरोगाची प्रॅक्टिस करताना प्रत्येक डॉक्टरना येतोय आणि त्या संदर्भानं आम्ही त्या दृष्टीने काम करत आहोत. यावर्षी जी आमची अमॉंग द सोसायटी आहे, ऑल महाराष्ट्र गायनॅक सोसायटी, त्याचा ज्ञानज्योती पुरस्कार सुद्धा या मला मिळाला. तसंच आम्हाला आमच्या गडिंग्लज ऑब्स्टेट्रिक गायनॅक सोसायटीला आदर्श गायनॅक सोसायटी म्हणून ऑल महाराष्ट्राचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाला. त्यामध्ये आम्ही ही कामं केली होती, या आमच्या कामाची दखल घेतली गेली. तसंच दिल्लीमध्ये सुद्धा आमच्या संत गजानन महाराज हॉस्पिटलला रुरल सेवेबद्दल आम्हाला आरोग्याचा हायपेज पुरस्कार जो आहे हेल्थ केअर आणि एज्युकेशन याचाही पुरस्कार आम्हाला मिळाला. आम्ही असेच पुरस्कार नुसते घेतले असं नाही, त्यासाठी आम्ही खूप काम केले. मी हे माझं काम करत असताना माझे मिस्टर यशवंत चव्हाण, माझे दीर संजय चव्हाण, माझ्या जाऊबाई सुरेखा चव्हाण, आम्ही आमच्या घरातली सर्वच पिढी डॉक्टर आहोत. आम्ही आरोग्य सेवेचं तसंच हेल्थ एज्युकेशनचं सर्वांना माहीतच आहे. संत गजानन शिक्षण समूहातर्फे आम्ही एज्युकेशनमुळे आणि आरोग्यामुळे घराघरात पोहोचलेलो आहोत. पण याहून अधिक काम या पंचायत समितीच्या कामांचा जे काही कामं आहेत ती मी अधिक काळजीपूर्वक माझ्या गणामधली मी करायचा प्रयत्न करणार आहे. पण हे करताना मी माझी आरोग्य सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडू शकत नाही. आता सुद्धा मी तुम्हाला मुलाखत द्यायला आली आहे, पण मी सकाळी 6:30 वाजता उठून आधी ऑपरेशन केले, त्यानंतर मी प्रचाराला निघाले, त्यानंतर दुपारी येऊन मी पुन्हा पेशंट बघितले, त्यानंतर मी पुन्हा प्रचाराला आले आणि मी तुमच्याकडे मुलाखतीला आली आणि ही मुलाखत झाल्यावर मी पुन्हा प्रचाराला जाणार आहे. त्यामुळे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझी सेवा कधीच सोडणार नाही आरोग्याची. मी माझ्या स्त्रियांच्यासाठी जे माझं आयुष्य मी पणाला लावले ते मी माझी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आहे. ते करता करता मी हेही काम करणार आहे. टाइम मॅनेजमेंट हा जो महत्वाचा भाग आहे तो आजवर आम्ही 25 वर्ष मॅनेज करत आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या घरातील सर्व माणसं जवळजवळ 9 ते 10 तास दिवसाचे संस्थेसाठी आणि हॉस्पिटलसाठी नॉनस्टॉप एकही मिनिट न थांबता आम्ही सर्वजण करत असतो आणि त्यामध्ये आणखी 1-2 तास माझे काम वाढेल, पण मी हेही काम करणार आहे. नक्कीच तुम्ही टाइम मॅनेजमेंट योग्य प्रकारे करून समाजकारण, राजकारण आणि तुमचा व्यवसाय या सगळ्याची सांगड घालणार आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आता या आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? तुम्हाला लोकांनी का निवडून दिलं पाहिजे? तुम्ही त्यांच्यासाठी आता तुम्ही बऱ्यापैकी सगळं सांगितलंय, आता शेवटचं आव्हान काय कराल मतदारांना? मी माझ्या गणामधील सर्व मतदारांना पंचायत समितीसाठी मी राष्ट्रवादीकडून उभी राहिलेली आहे आणि उभे असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार अमर चव्हाण यांच्यासाठी मी जनतेला आव्हान करू इच्छिते की त्यांना सुद्धा त्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे. त्यांनी याआधी सभापती पंचायत समितीचे सभापती म्हणून 5 वर्ष कारभार पाहिलेला आहे. त्यांना त्याचा अनुभव गाढा आहे आणि त्यांना सुद्धा तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा असे मी जनतेला आव्हान करते. माझं चिन्ह घड्याळे आहे, तर घड्याळाचं बटन दाबून तुम्ही मला निवडून द्यावं आणि नंतर तुम्ही माझ्या केलेल्या कामाची तुम्ही मला निवडून दिल्यानंतर मी जे काम करणार आहे त्याची पोचपावती तुम्ही मला नक्की द्याल आणि तुम्ही मला नक्की विजयी कराल याची मला खात्री आहे. आणि या मुलाखतीसाठी मला आर न्यूज चॅनलनं इथं बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी आर न्यूज चॅनलची सुद्धा आभारी आहे. थँक्यू.